यांनी आज काळाराम मंदिरात दर्शन घेतलेलं आहे। आपल्यासोबत काळाराम मंदिराचे पुजारी आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरात आलेले होते। काय त्यांनी या ठिकाणी कशी पूजा केलेली, कशी पद्धत? पंतप्रधानांचं सर्वप्रथम संस्थांच्या वतीने मी ॲडव्होकेट अजय निकम व धनंजय पुजारी यांनी त्यांचं स्वागत केलं। मारुतीरायाचं दर्शन घेतलं। मारुतीरायाच्या 40 ओऱ्या ज्या आहेत त्याचं महत्त्व त्यांनी सगळं समजून घेतलेलं आहे। त्यानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये त्यांनी यथोच्च पूजा केली, संकल्प केला, गणपतीचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा केलं आणि संस्थांतर्फे त्यांना सन्मान करण्यात आला, सन्मानपत्र देण्यात आलं। प्रभू रामचंद्राची चांदीची मूर्ती देण्यात आली, यथोच्च सन्मान झालेला आहे त्यांचा आणि त्यांनी काळारामाबद्दल जी काही आहे माहिती ती संपूर्ण जाणून घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेली काळाराम मंदिराला, नेमकी त्यांनी काय संकल्प केलात, काही भावना त्यांनी व्यक्त केल्या? त्यांच्या भावना फार दाटून आल्या होत्या, कारण हे जे स्थान आहे हे रामायणातलं सर्वात मुख्य स्थान आहे की जिथे सीतामातेचं हरण झालंय। आज त्यांना ह्या प्रभू श्रीरामांचं दर्शन करून फार ते भावविभोर झाले होते। त्यांच्या हस्ते आतमध्ये गणपतीची आरती, प्रभू श्रीरामांची आरती केली गेली। नंतर त्यांना तिथे महावस्त्र व श्रीराम प्रभूंचा पंजिरीचा प्रसाद देण्यात आला। त्यानंतर त्यांनी प्रदक्षिणा केली। प्रदक्षिणा झाल्यानंतर संस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान चिन्ह, स्मृतिचिन्ह, नंतर प्रभू श्रीरामांची चांदीची मूर्ती अशी त्यांना भेटवस्तू देण्यात आली। मंदिराच्या वतीने किंवा नाशिककरांचा एक प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदींकडे काही मागणी केली? नाही, अशी कुठली आता मागणी केली नाही आहे, कारण तेवढा वेळ त्या प्रोग्राममध्ये नव्हता, त्यामुळे मागणी अशी काही केली नाही आहे। आपल्यासोबत होते काळाराम मंदिराचे पुजारी होते। कशा प्रकारे नरेंद्र मोदींनी पूजा पार केलेली आहे, अशा प्रकारच्या विविध प्रकारची जी माहिती जी आहे ती पुजाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने आपल्यासोबत प्रशासनाचे अधिकारी देखील